जैन मित्रांनो, तर आता मुंबई सिटीचा अंतिम कट ऑफ कशा प्रकारे लागू शकतो, तर आता याबद्दलचे टेलिग्रामच्या ग्रुपवर असो, त्याच्यानंतर व्हॉट्सअपच्या ग्रुपवर असो, युट्यूबवर असो, बऱ्यापैकी अंतिम कट ऑफ कशा प्रकारे लागू शकतो अंदाजे एक कट ऑफ आपल्या समोर व्हायरल होत आहे, जो की आता बऱ्यापैकी युट्यूबचा मॅच होत आहे. कारण की आता पूर्णचा पूर्ण डिटेलमध्ये मार्क्स मुंबई सिटीचे मार्क्स आलेले आहेत, त्यामुळे कट ऑफ काढणं थोडं इझी झालेलं आहे. तर आता या कट ऑफ मध्ये बदल होऊ शकतो का, तर नक्कीच हो. कारण की आता आता जर आपण समांतर आरक्षणामधील जर जागा बघितल्या तर अंशकालीनच्या जागा त्यामध्ये ऍड झाल्या, तर त्याच्यानंतर एनसीसीचे मार्क ऍड झाले तर त्याच्यानंतर आता संबंधित कॅटेगरीचा पोलीस पाल्याला नसेल, प्रकल्प आला नसेल, गॅरंटी तर फार कमी आहे. या समांतर आरक्षणामधील आता संबंधित कॅटेगरीचे हे कॅन्डिडेट तर मुंबई सारख्या ठिकाणी उपलब्ध होतात. पण आता जर अशा प्रकारचे कॅन्डिडेट उपलब्ध झाले नाही, तर आपल्याला माहितीच आहे की समांतर आरक्षणाची जर जागा खाली गेली तर आपल्या सर्वसाधारण उमेदवारांना ती जागा मिळत असते. तर अशा प्रकारे या कट ऑफ मध्ये हा अंतिम कट ऑफ मानू नका. यामध्ये बऱ्यापैकी बदलाव होऊ शकता, नक्कीच यामध्ये बदलाव होऊ शकता. सोबतच आता अधिकृत त्यांनी जर 1-2 मार्क प्लस मायनस जर केला तर तशा प्रकारे पण या कट ऑफ मध्ये बदल होऊ शकता. तर हा कट ऑफ जो तुमच्या समोर आता सध्या व्हायरल होत आहे, तर हा कट ऑफ तुम्ही नक्कीच अंतिम मानू नका व निराश होऊ नका. या कट ऑफ मध्ये पण बदलाव होऊ शकतात. सोबतच आता ज्या मुंबई सिटीच्या समोर ज्या काही प्रॉपर अपडेट येत राहतील, तर त्या आतापर्यंत मी तुम्हाला देत आलेलो आहे, याच्या समोर पण देत राहील. त्यामुळे जे आतापर्यंत आपल्या चॅनलला नवीन असताल त्यांनी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद.